नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत. एका जातीचा नाही पिटला नाही. हा पुरोगामी पुस्तक वाचून येणं झालेलं आहे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. फॉलो करणार ना. कांबळे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिने बरोबर ओळखली आपली जात. वाळदावा म्हणून तिनं बी कांबळेला खूप चेतली, असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला पटत नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रकृती. मग शेवटी भावकी आली, चुलत भाव आला, मित्र आला आणि म्हणला सगळं राहिले राहू दे, पण कुलस्वामी कुलदैवत, जागरण गोंधळ, मुरड्या तरी, एखाद बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दारला, बोकाड बघुल्यात शिजवून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा हिसकूट बघितला. कांबळेला वाईट वाटलं. RPI ABCD दिवाळीपर्यंत आता झेड पर्यंत, झेड संपली की रोमन अंक काढतील, मग गट काढतील. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या. फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गाडगे बाबा सगळे समजून घ्या, या. दिवसभर बोंबलला. संध्याकाळी सगळे एकत्रित आले वैताग, आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असाच तुडवला. मग याला कळले तुडवायला एकत्रित आले, पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. ते कांबळेचा मुलगा आता मोबाईलवर येड झाली, ती गेम खेळते, इंस्टाग्रामवर असते, फेसबुकवर असते. ते असं रील बघत असं बसते असते दिवसभर. ती रील बघत बसलो, कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? हे संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अर म्हटला, घरात गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नुसताच कणला. तो 2दा कणला अंकर. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं डबल गेलं आणि विचार की पुस्तकातून जात.
आणि आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय म्हणतो. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे, पण कांबळे नाही रडत. ते नुसताच कंतोय. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश सुद्धा जिवंत राहणार आहे. त्याला जिवंत ठेवायचं काम तुम्ही आम्ही करूया. एवढा कार्यक्रम झाला, जाता जाता एवढं सांग, तरी एखादा असतेच. कशाला घेतला कार्यक्रम आणि 2 मरकुऱ्याच कशाला आणि माईक कशाला आणला होता, एवढ्या खुर्च्याच कशाला, एवढी गर्दी कशाला केली, ती चटईच का टाकली, हे असंच का, ती तसंच का, आणि माईकच असा का, आणि ती वक्ता आणला तर ते तसला का, चांगला नव्हता का, असं आडवं लावणारी लय असती ती. तसं आमच्या गावात एक होत आणि ती नेमका माझा दोस्त होत आणि ती काय आडवं लावायचं. ती मला म्हणायची अशीच का कविता लिहिली, तसंच का लिहिलं, ही भिंत सरळच काय वाकडी का नाही, रात्रीचीच का लाईट लावते ती, दिवसा का लावत नाही ते, असं काय आडवं लावायचं. आणि नेमकं त्याचं नाव विकास होत. नावाला साहजिक वागत होत. आणि एक दिवस ती माझ्याकडे आलं आणि मला म्हटलं माझ्यासोबत चल, मला मुलगी बघायला जायचे, मला लग्न करायला. मी म्हटलं मला वेळ नाही, तू जा. तर म्हटलं तूच चल. म्हटलं मी का? म्हटलं तू सोबत असलास की मला पसंत करते. म्हणून मग मी त्याच्यासोबत गेलो मैत्रीसाठी. हो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, पण इथं कसं गारव्यामध्ये आम्ही वनव्यासारखा. आम्ही रेल्वेने गेलो तर तिकडून मुलगी तिकडे बघितली होती विदर्भात, यवतमाळ जिल्ह्यात. त्या रेल्वेने चाललो ती खिडकीत बसलो तर जसा विदर्भ सुरू झाला ही खिडकीत बघितलं सगळा कापूसच दिसायला लागला. एवढा कापूस आम्ही जिंदगीत कवाच बघितला. आम्ही ऊसच बघितलेला, एवढा कापूस बघितला आणि डोळं पांढरं झालं. ही जोरात ओरडलं, एवढ्या कापसाच काय करायचं? मी म्हटलं आपल्याला काय करायचं, तू चल. पण ती सारखंच विचारायला लागली, एवढ्या कापसाच काय करायचं? मी म्हटलं तू चल ना बाबा. मग आम्ही त्या गावात उतरलो. त्या मुलीच्या दारात गेलो तर ते मुलीचा वडील बी शेतकरी होता. त्यानं बी रानातला कापूस दारातच आणून ठेवला. परत ती त्या कापसाड बघत म्हटलंच, एवढ्या कापसाच काय करायचं? अरे म्हटलं तू चल ना, मुलगी बघाय आलोय आपण. आम्ही मुलगी बघाय बसलो. मुलगी समोर बसली आणि मुलीचा चुलता आम्हाला म्हटला, पोरीला काय विचारायचं असेल तर विचारा. ह्यानं चौकटीतनं वाकून बघितलं आणि इकडं हात करून म्हटला ती जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करायचं त्या आधी सांग. मग त्यांच्या लक्षात आली जी रेंज गेली. आम्हाला हाकलून दिल्या. आम्ही परत आलो. घरच्यांनी विचारलं अरे विकास मुलगी कशी वाटली? आई ती जाऊ दे म्हटला, कापसाच काय करायचं त्या आधी सांग. आणि ती रात्रभर जोरात वरडायला लागली. ती जोरात वरडून त्याला ताप आला आणि त्या तापात जोरात ओरडल्यामुळं त्याच्या मेंदूची नस एक चॉकअप झाली आणि ती येड झालं. त्याच्या डोक्यात फक्त कापूसच राहिला आणि जी गावभर हिंडायला लागलं, कापसाच काय करायचं, कापसाच काय करायचं, कापसा. सगळी पोरं चिडवायची, गाव चिडवायचं. त्याची दाढी वाढली, केस वाढली. ती गावातल्या चौकात हॉटेलजवळ बसायचं. आमचा हॉटेलवाला त्याला राहिलेलं भजी खायला द्यायचा रोज संध्याकाळी जाता. ती परवा असंच राहिलेलं भजी त्याला दिलं, ती भजी खात बसलो. मग ती पेपरात भजी दिली. त्याने एक एक भजी असा तोंडात टाकत होतो. शेवटचा भजी त्यानं तोंडात टाकला
त्या मिरच्या झाडल्या त्या पेपरातल्या आणि पेपरात बातमी होती, कापूस जळून राख झाला. आणि ही जोरात ओरडलं, जाळायला ठेवला होता कापूस कटला. आणि ती जोरात ओरडल्यामुळे तिची जी नस चुकूप झाली ती सुटली अशी, रक्तप्रवाह नीट झाला आणि ती शहाणं झाली. आता ज्याला ज्याला वाटत असेल ही 2 तास व्याख्यान का, एवढ्या रात्रीच का, ही आधीमधीच का, ही असंच का, तर तुला जाळायला समाजाला त्याची गरज आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.